लाडक्या बहिणींना होणार 3 दिवस पैसे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। मोठी खुशखबर आलेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यात आता 3 दिवसात पैसे वाटप होणार आहे। कोणते ते 3 दिवस आहेत, कोणत्या जिल्ह्यात कोणत्या महिलांना कधी पैसे भेटणार आहेत, सर्व काही डिटेल माहिती आपण पाहणार आहोत। त्यामुळे महिलांना आता कोणत्या महिलांना कोणता हप्ता येणार आहे, काही महिलांना 12व्या हप्त्यापासून पैसेच आलेले नाहीत, त्याविषयी सुद्धा सविस्तर अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे। 13वा हप्ता, 14वा हप्ता आणि 15वा हप्ता 2 हप्ते सोबत येणार आहेत का? तर 14वा आणि 15वा हप्ता, ज्या महिलांना 13वा हप्ता आलेला होता त्या महिलांना आता 14वा प्लस 15वा असे 2 हप्ते सोबत येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता महिलांना मोठी खुशखबर अखेर आलेली आहे आणि तीच अपडेट आपण पूर्णपणे या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे। महिलांना मोठी खुशखबर देणार आहोत आणि कधी कोणत्या महिलांना पैसे येणार आहेत याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे। त्यामुळे आनंदाची अपडेट असणार आहे, महत्त्वाची खुशखबर असणार आहे। त्यामुळे चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा आणि नाव नक्की कळवा। चला तर जाणून घेणार आहोत महिलांच्या खात्यात कधी पैसे जमा होणार आहेत। 14व्या हप्त्याची मोठी खुशखबर आलेली आहे आणि 14वा हप्ता आतापर्यंत आलेला नाही, म्हणजेच आता 14वा प्लस 15वा हप्ता असे 2 हप्ते एकत्रित जमा होणार आहेत का, त्याविषयी महत्त्वाची अपडेट आहे। कारण महिलांना 14वा हप्ता हा आता चालू व्हायला पाहिजे आणि यायला पाहिजे, परंतु अजूनपर्यंत हे पैसे महिलांच्या खात्यात जमा झालेले नाहीत आणि आता तेच पैसे महिलांना कधी येणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे। कारण महिलांना ओढ लागलेली आहे, 13व्या हप्त्याचं वाटप झालेलं होतं आणि आता 14वा हप्ता महिलांच्या खात्यात कधी पडणार हे महिलांना आपण सांगणार आहोत। महिलांच्या खात्यात ज्या महिलांना 13वा हप्ता आलेला आहे त्यांना 14वा प्लस 15वा असे 2 हप्त्यांचं एकत्रित वितरण होणार आहे का, आणि होणार असेल तर ते तुम्हाला कधी पडणार आहे आणि कधीपासून हे पैसे वाटप चालू होणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। 13वा, 14वा आणि 15वा हप्ता 3 हप्ते कोणत्या महिलांना येणार? काही महिलांना 12वा, 13वा आणि 14वा, तर काही महिलांना 14वा आणि 15वा असे सोबत सर्व महिलांना हे कोणकोणते हप्ते कधी पडणार आहेत, सर्व काही डिटेल माहिती आपण जाणून घेऊयात। 14वा आणि 15वा हप्ता कोणत्या महिलांना येणार आहे? तर ज्या महिलांना 13वा हप्ता आलेला होता त्या महिलांना आता 14वा आणि 15व्या हप्त्याचे 3000 रुपये सोबत देणार आहेत। कारण गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं मोठं घोषणा केलेली आहे की आता 13वा हप्ता मिळालेला होता आणि आता 14वा हप्ता कशामुळे, तर गणेशोत्सवाच्या सणानिमित्त महिलांना 14वा प्लस 15वा हप्ता 2 हप्त्याचे 3000 रुपये एकत्रित वितरण होणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि आता तेच पैसे महिलांच्या खात्यात पडणार आहेत। तर ते 3 दिवस कोणते असणार आहेत, त्या दिवशी वाटप महिलांना होणार आहे। कारण ऑल अपडेट मराठीने याच्या अगोदर सुद्धा अशा अपडेट दिलेल्या होत्या। गेल्या वेळी आपण सांगितलेलं होतं कोणत्या तारखेला पैसे पडणार आणि त्याच दिवशी नक्की पैसे पडलेले होते। त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जी आपण तारीख देणार आहोत त्या तारखेला नक्की तुम्हाला पैसे पडणार आहेत। त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही। लाडक्या बहिणींना आपण सांगितलेल्या डेटला आता पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे आणि त्या डेट कोणत्या असणार आहेत, 3 दिवस कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, कोणत्या अपात्र आहेत, कोणत्या अटीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना वगळलं गेलेलं आहे आणि तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, काही सिंपल प्रश्न आहेत महिलांचे, त्याविषयी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। आणि 14वा आणि 15वा हप्ता 3000 रुपये आता महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। महिलांना मोठी खुशखबर आहे, कारण सणानिमित्त 2 हप्ते सोबत हे गेल्या वेळी सुद्धा 12वा आणि 13वा हप्ता येणार होता आणि त्यावेळी सुद्धा फक्त 12वा पडला, त्यानंतर 13वा 14वा सोबत सांगितला त्यावेळी सुद्धा 13वा पडला, परंतु आता असं होणार नाहीये। आता 14वा प्लस 15वा हप्ता सोबत गॅरंटेड पडणार आहे आणि त्याविषयी सविस्तर माहिती आलेली आहे। हे काम करा, लगेच तुमच्या खात्यात पैसे पडणार आहेत। कारण काही महिलांचे अकाउंट होल्ड असतात, काही महिलांच्या अकाउंटला होल्ड पडलेला असतो, काही महिलांचे अकाउंट हे KYC आलेली असते, ती KYC केलेली नसते। तर KYC जर तुमच्या अकाउंटला आली असेल तर ती क्लिअर करून घ्या। दुसरी गोष्ट, तुमचं अकाउंट जर होल्ड पडलेलं असेल तर ते काढून घ्या आणि
तुमचं महत्त्वाचं म्हणजे आधार सेडिंग करून घ्या. आधार सेडिंग, आधार अपडेट करा. तर आधार बेसवर हे पैसे वाटप होत असतात आणि आधार कार्ड जर तुमचं अपडेट असेल, आधार सेडिंग केलेलं असेल तर तुम्हाला पैसे पडण्यास अडचण नाही, तुम्हाला पैसे पडतील. परंतु जर तुमचं आधार अपडेट नसेल किंवा आधार सेडिंग नसेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेममुळे हे पैसे पडणार नाहीत. आणि महत्त्वाचं म्हणजे आता DBT तुमचं कोणत्या अकाउंटला आहे हे सुद्धा जाणून घ्या. बऱ्याच महिलांचे क्वेश्चन असतात की आमचे सर हे अकाउंटला पैसे या अकाउंटला येत नाहीत, दुसऱ्या अकाउंटला जातात. कशामुळे? तर DBT तुमचं त्या अकाउंटला ऑन आहे. NPCI करून घ्यायचं आहे. NPCI जर तुम्ही त्या अकाउंटला करून घेतलं तर तुम्हाला त्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत. त्यामुळे NPCI ज्या अकाउंटला पैसे पाहिजेत त्या अकाउंटला करून घ्या. काही महिलांना 3 हप्ते सोबत येणार आहेत. कोणत्या महिलांना 3 हप्ते सोबत येणार आहेत? ज्या महिलांचं सर्व काही क्लिअर होतं परंतु त्यांना 13वा हप्ता आलेला नव्हता, अशा काही ज्या महिला राहिलेल्या असतील त्या महिलांना 13वा, 14वा आणि 15वा असे 3ही हप्ते सोबत येणार आहेत. त्यांना 4,500 रुपयांचं हे मोठं गिफ्ट त्यांच्या खात्यात पडणार आहे. त्यामुळे आता काही महिलांना हे 3 हप्ते सोबत भेटण्याची सुद्धा बातमी समोर येत आहे आणि ओरिजिनल अपडेट आहे. कोणत्या महिलांना हे 3 हप्ते सोबत? तर ज्या महिलांना सर्व क्लिअर होतं परंतु त्यांना पैसे आलेले नव्हते त्याच महिलांना ते पैसे येणार आहेत. आणि आता ज्यांना 13वा हप्ता आलेला होता त्या महिलांना मात्र 14वा आणि 15वा हप्ता 3 टप्प्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. कारण हे 3 टप्पे जे असणार आहेत ते कसे असणार आहेत, कोणते ते 3 दिवस आहेत, त्या 3 टप्प्यात पैसे कसे वितरित होणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. कारण 3 दिवस पैसे वाटप, परंतु महत्त्वाचं आहे तुम्हाला हे काम करून घेणं. कारण 3 दिवसात पैसे पडणार आहेत आणि तुम्ही हे काम आजच करून घेणं गरजेचं आहे. तुमचं आधार सेटिंग आहे का ते चेक करून घ्या. दुसरं काम करायचं आहे, बँक अकाउंटची KYC आहे का? बँक अकाउंटची KYC क्लिअर असेल तर प्रॉब्लेम नाही. 2.5 लाखाचं उत्पन्न जर तुमचं असेल तर तुम्ही पात्र आहात, अन्यथा तुम्हाला अपात्रसुद्धा केलं गेलेलं असू शकतं. त्यामुळे वेबसाईटची जी KYC आलेली आहे त्याचीसुद्धा KYC करून घेणं गरजेचं आहे आणि DBT करून घेणं गरजेचं आहे. DBT करून घ्या, आधार सेटिंग करा, बँक अकाउंटची KYC करा. हे सर्व क्लिअर करून घ्या. तुमच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत आणि ते 3 दिवस असणार आहेत. इथून पुढे हे 3 दिवस कोणते आहेत? तर महत्त्वाचे 3 दिवस आहेत. आजपासून हे 3 दिवस पैसे वितरित होणार आहेत. आज आणि उद्या आणि परवा हे 3 दिवसात तुम्हाला कधीही मेसेज येणार आहे. कारण गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासनानं हे पैसे 3,000 रुपये टाकण्याचा शासनाचा निर्णय झालेला आहे आणि त्याचा GR आलेला आहे. त्यामुळे आता महिलांना 3,000 रुपये वितरणाचा मार्ग सुलभ झालेला आहे आणि आता महिलांच्या खात्यात हे पैसे वर्ग केले जाणार आहेत आणि या 3 दिवसात तुमच्या खात्यात हे पैसे 100% जमा होणार आहेत. त्यामुळे ऑल अपडेट मराठीने जी माहिती दिलेली असते ती इथून मागे तुमच्या विश्वासास पात्र ठरलेली आहे ऑल अपडेट मराठी. आणि आजही तुम्हाला हे पैसे 3 दिवसात पडणारच आहेत. खात्रीशीर आणि गॅरंटेड आहे, लिहून ठेवा. 3 दिवसात हे पैसे तुमच्या खात्यात येणार. आणि 3 गॅस मोफत जे अन्नपूर्णा योजनेमार्फत 3 गॅसचे 2490 रुपये वितरित होत असतात. 3 गॅसची जी सबसिडी आहे ती तुमच्या खात्यात येत असते. आता ती सबसिडीसुद्धा पडायला चालू झालेली आहे. आणि जर काही महिलांचे उज्ज्वला गॅस कनेक्शन असेल आणि जर तुम्हाला ही सबसिडी पडत नसेल तर काय करायचं आहे, तर गॅस एजन्सीमध्ये जाऊन KYC करून घ्यायची आणि गॅस टाकी बुक करून घ्यायची. तुमच्या खात्यात हे पैसे पडत असतात. यासाठी निधीची तरतूदसुद्धा केलेली आहे. त्यामुळे आता हे सुद्धा पैसे पडण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. आणि आता महिलांना 14व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि 15व्या हप्त्याचे 1,500 रुपये असे 2 हप्त्याचे मिळून आता पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आणि ज्या महिलांना जून महिन्याचा आलेला नव्हता, जुलैचा आलेला नव्हता आणि ऑगस्टचा आलेला नाही त्या महिलांचं काय? त्या महिलांना 4,500 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. ज्या महिलांचं सर्व क्लिअर होतं पण त्यांच्या अकाउंटचे प्रॉब्लेम असतील, काही त्यांच्या वैयक्तिक प्रॉब्लेममुळे पैसे पडले नसतील तर मात्र हे 3ही हप्ते तुम्हाला सोबत मिळणार आहेत. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. परंतु आता मुख्यमंत्र्यांनी जो मोठा निर्णय घेतलेला आहे, 14व्या हप्त्याचे 3,000 रुपये आता जमा होणार आहेत याची यादीसुद्धा आलेली आहे. आणि आता कोणत्या महिलांना हे पैसे पडणार आहेत हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. यादी जी आलेली आहे
कोणत्या जिल्ह्यात आज पैसे पडणार आहेत, 3,000 रुपयांचं हे वितरण कोणत्या महिलांना होणार आहे, कारण हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे की कोणत्या जिल्ह्यात हे पैसे पडणार, कोणत्या महिलांना हे पैसे पडणार. मंत्रिमंडळ बैठक झालेली आहे आणि यामध्ये 2 मोठे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये पहिला निर्णय होता 2 हप्ते सोबत वितरणाचा आणि लाडक्या बहिणींची जी पडताळणी चालू आहे यामध्ये 2.5 लाखाची जी उत्पन्नाची अट आहे ती सध्या स्थगित करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता महिलांना लगेच मोठ्या 2 निर्णयांचा धडाका शासनाने घेतलेला आहे आणि या जिल्ह्यात आज पैसे वाटप होणार आहे. कोणते ते जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे पडणार आहेत. महत्त्वाचे जिल्हे आहेत, जाणून घेणार आहोत. नांदेड जिल्हा पहिला जिल्हा आहे, कारण गेल्या वेळेस नांदेड जिल्ह्याला मागे ठेवलेलं होतं. त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यात पहिल्याच टप्प्यात पैसे वितरित होत आहेत. दुसरा आहे बीड जिल्हा. बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा महिलांना पैसे पडणार आहेत आणि ठाणे, जळगाव, नागपूर, गडचिरोली, अकोला आणि इकडे सातारा आणि सोलापूर, इकडे पुणे आहे. या जिल्ह्यांमध्ये पहिल्याच दिवशी पैसे वितरण केलं जाणार आहे आणि दुसरा टप्पा जो असणार आहे त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये असणार आहे औरंगाबाद, वाशिम, नागपूर, इकडे आहे कोल्हापूर आणि इकडे नाशिक आहे. या जिल्ह्यांमध्ये अमरावती एक आहे आणि धुळे एक आहे. या दुसऱ्या टप्प्यात या जिल्ह्यांना आणि उरलेल्या जिल्ह्यांना तिसऱ्या टप्प्यात पैसे वितरित केले जाणार असल्याने आता महिलांसाठी आनंदाची बातमी अखेर आलेली होती आणि तीच अपडेट पूर्णपणे आपण कव्हर केलेली आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेट जर तुम्हाला सतत पाहिजे असतील तर कमेंटमध्ये तुमचा जिल्हा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट केल्यानंतर हाईपचं ऑप्शनसुद्धा आलेलं आहे, हाईपसुद्धा करून घ्या. चला तर धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.